आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा 20वा वर्धापन दिन आहे आणि तो दिवस आज साजरा केला जाणार आहे तो रवींद्र नाट्य मंदिरामध्ये। काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांची ताकद काय असते ही संपूर्ण देशानं बघितली आणि त्याच संघटनेचा मनसेचा जी संघटना आहे विद्यार्थ्यांची त्या संघटनेचा आज वर्धापन दिवस आहे। मी सध्या रवींद्र नाट्य मंदिराच्या बाहेर आहे, जिथे तुम्ही बघता ते विविध पोस्टर्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहे। यावर्षी खरं तर दरवर्षीच हा जो वर्धापन दिन आहे हा खूप जोशात साजरा केला जातो, परंतु यावर्षी त्याचं स्वरूप अजून विराट झाल्याचं बघायला मिळत आहे। हा जो रवींद्र नाट्य मंदिरचा संपूर्ण परिसर आहे हा आज मनविसेच्या पोस्टर्सनी भरून गेलेला आहे। अमित ठाकरे जे की या संघटनेचं प्रतिनिधित्व करतात ते तर या कार्यक्रमाला असणारच आहे, परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत। न भूतो न भविष्यती असं जे काही आंदोलन विद्यार्थ्यांनी जेनझींनी उभं केलं होतं त्याचा परिणाम आपण सगळ्यांनी बघितला। गेल्या काही वर्षात आंदोलनाचं जे स्वरूप देशानं बघितलं नव्हतं तसं स्वरूप आपण सगळ्यांनी यावेळेला बघितलं आणि त्याचा जो परिणाम आहे तो आत्ता काही दिवसांपूर्वीच आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर हा जो वर्धापन दिवस आहे हा वर्धापन दिवस अत्यंत जोशात साजरा केला जातो आहे। तसंही शिवसेना असेल, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, मनसे असेल, हे असे राजकीय पक्ष आहेत ज्यांच्या विद्यार्थी संघटना या अतिशय ताकदवर मानल्या जातात। विशेषतः मुंबई शहरासारख्या ठिकाणी तर त्यांची ताकद अधिक आहे। अशा वेळेला जेनझींच्या या आंदोलनानं या विद्यार्थी संघटनांमध्ये एक नवीन जोश भरलेला आहे आणि या जोशाचंच आज कुठे ना कुठे जल्लोषात रूपांतर होताना आपल्याला या वर्धापन दिनाच्या निमित्तानं बघायला मिळणार आहे। जी माहिती मिळते आहे त्यानुसार या आंदोलनातल्या काही जे जेनझीज नेतृत्व पुढे आलेलं आहे त्यांचा सत्कारसुद्धा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं केला जाणार आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करतात, कारण ते अनेक दिवस असं म्हणत होते की कुठे ना कुठे या सगळ्याचा उद्रेक होणार आहे आणि तो उद्रेक या आंदोलनाच्या निमित्तानं बघायला मिळालेला होता आणि त्यामुळं आज ते काय मार्गदर्शन करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह प्रणाली कापसे, न्यूज 18 मराठी, मुंबई।